रायगड महोत्सवानिमित्त रायगड किल्ल्यावरती शिवकालीन वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। याचाच एक भाग म्हणून रायगड किल्ल्यावर बाजारपेठेमध्ये दुकानं थाटण्यात आली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। बाजारपेठ रायगड किल्ल्यावरील आणखी एक चर्चेत राहिलेलं ठिकाण। या रायगड महोत्सवाच्या निमित्ताने ही बाजारपेठे पुन्हा एकदा सजवण्याचा किंवा बाजारपेठेला पूर्वीचं रूप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला बघायला मिळतो। या ठिकाणी आपण बघू शकता की बाजारपेठमध्ये एक दुकान आहे। हे दुकान शस्त्रास्त्र या ठिकाणी या दुकानामध्ये ठेवण्यात आलेली आहेत। मग ढाल असेल, तलवार असेल, दानपट्टा असेल, भाले असतील किंवा त्या काळी असलेल्या बंदुका असतील या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। मग काही वेगळ्या प्रकारचे कपडे असतील, भांडीकुंडी असतील, त्याचबरोबर गृहोपयोगी वस्तू सुद्धा असतील किंवा देवघरातील आवश्यक वस्तू असतील, अशा प्रकारच्या वस्तू या बाजारपेठेमध्ये मांडत किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी ठेवत पूर्वीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की त्या काळी रायगड किल्ल्याची स्थापना झाल्यानंतर किंवा राजधानी झाल्यानंतर या ठिकाणी बाजारपेठेमध्ये लोक घोड्यावरनं येऊन खरेदी करायची अशा प्रकारची चर्चा आहे। तर अशा प्रकारे हे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत या बाजारपेठेला पूर्वीचं वैभव या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतोय। आणि म्हणूनच या रायगड महोत्सवामध्ये ज्या काही आकर्षक गोष्टी आहेत, मग पाचाडमधील शिवसृष्टी असेल, रायगड किल्ल्यावरील विविध वास्तू असेल, यामध्ये बाजारपेठ सुद्धा अशी सजवलेली आपल्याला बघायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल सह अमित जोशी, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।